स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले. श्रींच्या समाधीचे दर्शन. पारंपरिक वारकरी संप्रदाय पद्धतीने झाले स्वागत. संस्थांच्या वतीने सत्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज 7 ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानला भेट देत श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये 6 ऑगस्ट पासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना 7 ऑगस्ट रोजी सकाळी शेगाव येथे दाखल झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेगाव येथील स्वयंसेवक पांडे यांच्या निवासस्थानी काही काळ विश्राम घेतला. सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान मोहन भागवत हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संस्थानकडे रवाना झाले. संस्थान परिसरात त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. वारकरी संप्रदायातील टाळकरी मृदंगाच्या गजरासह गण गण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने मोहन भागवत यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी शेगावमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Z+ सुरक्षा व्यवस्था असल्याने 6 ऑगस्ट पासूनच शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक निलेश तांबे हेही 2 दिवसांपासून शेगावमध्ये तळ ठोकून होते. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मोहन भागवत हे पुढील दौऱ्यासाठी खामगावच्या दिशेने रवाना झाले. महाभूमी डिजिटलसाठी मोहम्मद रिजवान, शेगाव.